नमस्कार मित्रांनो, जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जाहिरात आली होती बघा 2023 मध्ये. तर नवीन अपडेट आलेले काय अपडेट आहेत बघू शकता. प्रत्यक्ष आधी जाहीर करण्यात आलेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, जलसंपदा विभाग गट ब नॉन गॅझेटेड व गट क सरसेवा भरती 2023 मध्ये राबवण्यात आली होती बघा. उमेदवाराची प्रत्यक्ष आधी सुधारित जाहीर करण्यात आलेले आहे. म्हणजेच वेटिंग लिस्ट जाहीर झालेली मित्रांनो. कधी जाहीर झालेलं बघू शकता, 1/11/2025 रोजी जाहीर झालेले. तर पदाचं नाव बघू शकता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. पर परि परिमंडळाचे नाव बघू शकता, अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी दक्षता पथक नागपूर. खाली बघू शकता सिरियल नंबर, मेरिट नंबर, ॲप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, रिझर्वेशन मार्क ऑफ 10 आणि वेटिंग लिस्ट. बघा मित्रांनो, तुमचं नाव तुम्ही सर्च करू शकता लिस्टमध्ये आहे की नाही. कंट्रोल F दाबा, तुमचं नाव सर्च करा, तर लगेच तुमचं नाव आहे की नाही वेटिंग लिस्टमध्ये सापडेल. तर बघा मित्रांनो, आता किती कॅन्डिडेट्स वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे आपण बघूया टोटल. खाली काय अपडेट दिलेले आहे बघा मित्रांनो, 90 कॅन्डिडेट्स वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे मित्रांनो. बघू शकता, हे 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा. आता वेटिंग लिस्टमध्ये का एवढे कॅन्डिडेट का आहे, कारण की खाली बघू शकता, ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यावेळेस बरेच कॅन्डिडेट अपात्र ठरवण्यात आले. काही कॅन्डिडेट हजर नव्हते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. काही कॅन्डिडेटनी राजीनामा दिलेला आहे बघू शकता. आता काही कॅन्डिडेटनी दुसरी त्यांना चांगली पोस्ट भेटली असेल तर त्यांनी दुसरी पोस्ट जॉईन केली असेल, या पोस्टचा राजीनामा दिला असेल. असे पण भरपूर कॅन्डिडेट होते. काही कॅन्डिडेट जो डॉक्युमेंट नसेल, तर असे काही कॅन्डिडेट ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत सर्व, तर अशा कॅन्डिडेटना पण अपात्र ठरवण्यात आले. तर त्यामुळे आता ही वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो, सुधारित वेटिंग लिस्ट आहे. तर तुमचं पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकर होऊ शकतं. तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि जे वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो, सर्व कॅन्डिडेटनी सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा, जेणेकरून तुमचं कधी पण समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट रेडी पाहिजे. परत परत सांगतोय, कारण की बरेच डिपार्टमेंटमध्ये तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल ना क्लिअर, तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट ज्या आता जेवढे 90 कॅन्डिडेट आहेत, तर सर्वांनी ओरिजिनल डॉक्युमेंट काढून ठेवा. कधी पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं. आता वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे फिक्स जॉईन झालेच असं नाही. जर तुमच्याकडं डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. परत एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.